आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी दादांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। यामध्ये प्रथम मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे की कोल्हापूर सांगलीतला हा जो महापूर आता दादा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच बघा आणि हे नदीमध्ये जे भरावले आहेत यामुळं हा महापूर या ठिकाणी वाढलेला आहे आणि तुम्ही आता शक्तीपीठचा जो घाट घातलेला आहे तो शक्तीपीठ या ठिकाणी रद्द करावा ही प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की राज्य साखर संघानं FRPचे या ठिकाणी तुकडे केले आहेत आणि या संदर्भात जो निकाल आलेला आहे त्या निकालाला अधीन राहून तुम्ही केंद्राच्या अधीन राहून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या ऊसाच्या दराचे तुकडे त्या ठिकाणी पाडू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे। तर त्यांनी ती मान्य केलेली आहे की महाराष्ट्रात अशा पद्धतीने आम्ही तुकडे पाडू देणार नाही। दुसरी गोष्ट आम्ही याच्या संदर्भात टोलच्या संदर्भात आता जो मेहरबान सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे केरळ राज्यानं या ठिकाणी टोल माफी घेतलेली आहे कारण या राज्यातले रस्ते जे आहेत ते सगळे खड्डेमुक्त रस्ते झालेले आहेत आणि अशा खड्ड्यामुक्त रस्त्यातनं प्रवाशांनी प्रवास करून याने आम्ही टोल का द्यावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही दादांच्याकडे मांडली। तर दादाने आम्हाला सांगितलं की तशा पद्धतीचं पत्र घेऊन प्रत्येक टोल नाक्यावरती तुम्ही दाखवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोर्टाचा आदेश जर तुम्ही दाखवला तर निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी टोलवरती सोडलं जाईल। आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही तशा पद्धतीचे प्रत्येक टोल नाक्यावरती जे वसुली करतात त्यांना तशी सूचना द्या आणि त्या ठिकाणी ते आम्हाला आमच्या प्रवाशांना जोपर्यंत रस्ते चांगल्या पद्धतीचे होत नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नका। आणि तिसरी गोष्ट आम्ही अशी मागितली त्यांच्याकडे की दादा या राज्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या शाळा आहेत आणि अजून त्यांची पडझड खूप झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत। या दुर्घटनेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा जीविताला धोका निर्माण झाला आणि या शाळेंना लवकरात लवकर निधी करून या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान करू नका, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना सुसज्ज आणि सुंदर अशा शाळा तुम्ही त्या ठिकाणी द्या अशा पद्धतीची मागणी केली। दादांनी या सर्व मागण्या आमच्या शांतपणाने ऐकून घेतल्यात आणि आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हे सगळं आम्ही तुम्हाला देतो। अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की दादांना आम्ही मागणी केली की या महायुती सरकारनं कर्जमाफीचं आम्हाला आश्वासन दिलेलं होतं म्हणून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भरभरून असं त्यांना या ठिकाणी मतदान केलेलं होतं आणि दादा तुम्ही आता या कर्जमाफीपासून पाठ का फिरवत आहात। तर दादांनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं की आमचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे आणि येत्याला काही दिवसांमध्ये आम्ही निश्चितपणानं कर्जमाफी करणार आहोत। पण दादाला सांगितलं की या राज्यामध्ये शेतकरी दिवसागणिक 7-7, 8-8 शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत आणि तुम्ही जर लवकरात लवकर कर्जमाफी नाही केला तर अजून आत्महत्याचं प्रमाण वाढेल। तर दादांनी आम्हाला सांगितलं की निश्चितपणानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी आम्ही देणार आहोत। आम्ही त्यांना शक्तीपीठाच्या संदर्भात सांगितलं की तुमची मोजणी वगैरे चालू आहे। तर दादांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही शेतकरी आहात, मशीन जर रानामध्ये आलं मोजणीसाठी किंवा एखादं JCB जर आलं काय करायचं मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही। ठीक।